आज 6 जानेवारी गुरु गोविंद सिंग यांची जयंती। शीख बांधवांमध्ये गुरु गोविंद सिंग जयंतीला विशेष असं महत्त्व आहे। गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते। इसवी सन 1666 मध्ये पाटणा येथे गुरु गोविंद सिंग यांचा जन्म झाला होता। गुरु गोविंद सिंग हे वयाच्या 10व्या वर्षी शीख धर्माचे 10वे गुरु बनले। नमस्कार, मी रश्मी देशोन्नती मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर गुरु गोविंद सिंग हे एक प्रसिद्ध कवी आणि आध्यात्मिक गुरु देखील होते, ज्यांच्या शौर्य आणि धैर्याच्या कथा आजही प्रचलित आहेत। त्यांच्या शिकवणीतून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते। अशा गुरु गोविंद सिंग यांचा जयंती उत्सव देशभर उत्साहात साजरा केला जातो। गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे शेवटचे आणि 10वे गुरु मानले जातात। गुरु गोविंद सिंग यांनी शीख समुदायाला अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि बळ दिलं। गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, ज्याचं प्रतीक धैर्य, निस्वार्थीपणा आणि धार्मिकतेची भक्ती आहे। गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहिब यांना शीखांचे गुरु म्हणून घोषित केलं होतं। देशभरात दरवर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या निमित्त भव्य अशी शोभायात्रा काढली जाते। शोभायात्रेत गुरु ग्रंथ साहिब यांची पालखीसह शौर्याचे प्रात्यक्षिके शीख बांधवांकडून सादर केली जातात। दरवर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती देशभरातील शीख समुदायामध्ये प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते। गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते। गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे महान पुरुष होते। त्यांनीच खालसा पंथाची स्थापना केली। गुरु गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञ परंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते। त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचलेत। ते विद्वानांचे आश्रयदाते होते। त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित असायचे, म्हणूनच त्यांना संत शिपाई असं देखील संबोधलं जातं। तुर्तास इथेच थांबूया। नवनवीन बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।